नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। पर्वती मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्याला स्लिप आणि पैसे वाटत असताना रंगेहात पकडण्यात आलं होतं। त्यावेळी व्हिडिओ काढण्यात आला होता। कार्यकर्त्यांनी पळ काढल्यामुळे त्याकडे फक्त स्लिप सापडली असा गंभीर गुन्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार अश्विनीताई नितीन कदम यांच्या वतीनं बिबिवेवाडी पोलीस स्टेशन पुणे येथे आंदोलन करण्यात आलं। आरोपीला अटक करण्यात यावी यासाठी बिबिवेवाडी पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। यासाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। 50 खोके एकदम ओके असल्या सरकारचं करायचं काय? आता जनतेनं योग्य तो निर्णय घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार अश्विनीताई कदम यांनी शब्दात व्यक्त केल्या। पण बिबिवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षकांनी असे सांगितले की पैसे वाटण्याचा ठोस पुरावा कोणताही न मिळाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येणार नाही। पुरावा मिळाला की नक्की कारवाई करू असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा। सर, पुण्यातील पर्वती मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आले। भाजपने पैसे वाटले असं म्हणत आहे। काय नेमका हा प्रकार आहे आणि आपण काय कारवाई करतो? आमच्याकडे तक्रार आली होती पैसा वाटपच्या अनुषंगाने। त्या दृष्टीने आम्ही FST वगैरे पाठवले होते आरोपीशी संपर्क साधून। तिकडे जाऊन त्यांनी चेक केले। तिकडे पैशाच्या वाटपच्या काही त्यांच्याकडे मिळाले नाही, पण त्यांच्याकडे काही चिठ्ठी आहे जे वोटर्सच्या रिसिप्ट आहे ते मिळाले। त्यांच्यामध्ये काही पार्टीच्या सिंबल कॅन्डिडेटचे फोटोज असल्याचं त्यांच्या निदर्शनात आले। त्या दृष्टीने त्यांनी तक्रार देत आहे। त्यांच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करणार आहे। सर, ते कार्यकर्ते नेमके कोण होते? त्यांचा आरोप असा आहे की ते स्पॉटवरनं पळून गेलेत, असं काही आहे का? आणि आपण काय तपासतो? आता त्यांच्या तक्रार देण्याच्या प्रकरण प्रक्रिया चालू आहे। आता डिटेल्स अजून त्यांनी दिले नाही। त्यांच्याकडे ते माणूस आहे, त्यांनी करत आहे, त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हते, पण आम्ही गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याबद्दल आम्ही तपास करू। चालू आहे जनता वसाहतमध्ये पैसेच वाटप चालू आहे। हे अतिशय दुर्दैव आहे। 50 वर्ष जर का काम केलं असतं तर या 15 वर्षामध्ये जर काम केलं असतं तर हे असे पैसे वाटप करायची गरज पडली नसती आणि ही सत्यता आहे, लक्षात घ्या। पोलीस स्टेशनला आला, पोलीस स्टेशनने तक्रार घेतली का? पोलिसांना आम्ही या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे फक्त, आणि 2 तास झाले आमचा इथं कामकाजाचा वेळ गेलेला आहे। आम्ही सांगतोय पोलीस फौज या ठिकाणी रस्त्यावर हवी आहे। पर्वती मतदारसंघ हा सेन्सिटिव्ह आहे, दाट लोकवस्तीचा भाग आहे, इथे पैसे वाटप चालतोय। म्हणून आम्ही झोन 5च्या DCP साहेबांना मी सकाळपासून 4 वेळा फोन केले की साहेब तुम्ही इथे येऊन तरी बघा काय चाललंय ते। इथे पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये रस्त्यावरती आणि गल्ली बोळामध्ये इथं दाट लोकवस्ती, इथं पोलीस प्रशासन पोहोचणं गरजेचं आहे, कारण हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। आणि आता काय भूमिका आहे तुमच्या? तुम्ही एक वेळ झाली तर हे आंदोलन करत होता। ज्या लोकांनी पैसे वाटप केलेलं आहे, जे भारतीय जनता पक्षाचे गुंड आहेत, त्याच्यामध्ये बाबा मिसाळ असतील, प्रशांत दिवेकर असतील आणि निकम म्हणून आहेत ते कार्यकर्ते, यांची नावं आम्ही त्यांना कळवली। त्यांना अटक झाली पाहिजे, आणि फक्त अटक नव्हे तर या ठिकाणी पूर्ण पोलीस फौज ही रस्त्यावर उतरली पाहिजे, गल्लीबोळामध्ये फिरली पाहिजे, आणि फक्त आजचा दिवस नाही तर उद्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी यंत्रणा राबली पाहिजे, हे आम्ही निदर्शनं सांगून दिलं। यापूर्वीसुद्धा आम्ही संजीव कुमार म्हणून ऑब्झर्व्हर आहेत, त्यांनाही हे निवेदन दिलेलं आहे, आणि पर्वती विधानसभेचे निर्णय अधिकारी खैरनार साहेब मनोज कुमार खैरनार त्यांनाही वारंवार सांगितलं। मध्ये सुद्धा आधी उदू वगैरे त्यांचे नगरसेवक करतात आणि भांडणांमध्ये पैसे वगैरे देतात, महिलांना स्लिपा देतात आणि पैसे देतात। ही कुठली पद्धत आहे? मग आम्ही हे जर का पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतोय तर याच्यावर ॲक्शन घेतलेली नाही आहे। त्यामुळे सत्तेत पैसा आणि पैशात सत्ता